पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईची तुंबई होते असं आपण नेहमी वाचतो, ऐकतो आणि पाहतोही. त्या ठिकाणी पाऊस जास्त होतो. अगदी मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले आहे, घरांची संख्या वाढलेली आहे. ते काही वेळ आपण समजून घेऊ शकतो. मात्र केजसारख्या शहरातही अशा प्रकारे अगदी रहिवासी वस्तीमध्ये नागरिकांच्या घरामध्ये जर गुडघाभर पाणी साचत असेल तर त्याला कसलं नियोजन म्हणायचं हे नागरिकांनी ठरवावं. केजमध्ये मागच्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे उमरी रोड भागातील गणेश नगर असेल, अहिल्यादेवी नगर असेल, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घरामध्ये अगदी गुडघाभर पाणी साठलं होतं आणि नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली होती. त्यावेळेस असं घडलं, नगरपंचायतला प्रशासनाला कळवलं, मात्र वर्षभर कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे पुन्हा हा अवकाळी पडला आणि रात्री मोठ्या प्रमाणावर त्याच भागातील नागरिकांची दाणादाण उडाली. उमरी रोड सिमेंट रस्ता झालेला आहे. दोन्ही बाजूने नाल्या अगदी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या आहेत आणि त्या जागोजागी बुजल्याही आहेत. त्या रोडवरचं पाणी अंतर्गत गल्ली गणेश नगर आणि अहिल्यादेवी नगरमध्ये घुसलं आणि रात्रीच्या वेळेस आपण पाहू शकता अशा प्रकारे पाणी तुंबतं आणि मग ते रहिवासी इलाक्यामध्ये शिरतं. मोठ्या प्रमाणावर गणेश नगरमधील काही भागामध्ये पाणी साठलं. रात्रभर ते उपसावं लागलं. नालीचंही पाणी घरात गेलं आणि प्रचंड तारांबळ उडाली. एकतर त्या ठिकाणी अंतर्गत वस्तीमध्ये कसल्याही प्रकारच्या नाल्या झालेल्या नाहीत, त्यामुळे पाणी तिथून जाऊच शकत नाही आणि जो काही रस्ता मोठा झालेला आहे त्या रस्त्यावरील नाल्या अगदी एकतर त्या नाल्या धड झालेल्या नाहीत आणि ज्या ठिकाणी झालेल्या आहेत तिथं पूर्णपणे बुजलेल्या आहेत. म्हणून अशा प्रकारे थोडाही पाऊस झाला तरी ते पाणी अगदी अंतर्गत गल्लीमध्ये शिरतं आणि असा नागरिकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागतो. तसं पाहिलं तर रात्री अशी अवस्था झाली आणि त्या भागाचे प्रतिनिधी बाळासाहेब गाडवे यांनी त्या ठिकाणी अगदी पोहोचले आणि नगरपंचायत असेल किंवा कुठले कर्मचारी ट्रॅक्टर आणून साफसफाई अगदी 3 वाजल्यापासून, पहाटे 3 वाजल्यापासून करत. धड वागताही येत नाही अशा प्रकारची अवस्था आहे. टॉयलेटचे पाणी रस्त्यावर घराच्या बाजूला साचते आणि पावसाचे पाणी तर मधोमध साचते. मग अशा या भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी जीव मुठीत घेऊन किती दिवस राहायचं याचं काही भान स्थानिक प्रशासनाला राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. आपण पाहू शकता हा केर कचरा आणि पूर्ण नालीचं पाणी या अंतर्गत गल्लीमध्ये आलं आणि घरामध्ये घुसलं. आता काही घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, काही वृद्ध आहेत. अशा प्रकारे जर रात्रीच्या वेळेस असे जर परिस्थिती निर्माण होत असेल तर नेमकं करायचं काय, म्हणून स्थानिक प्रशासनाचे पदाधिकारी जे असतील, अधिकारी असतील, CO साहेब असतील, त्यांनी तात्काळ उमरी रोडवरील गणेश नगर, अहिल्यानगर भागामध्ये जाऊन पाहणी करावी, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावं आणि या लोकांची किती वाईट अवस्था रात्री झाली असेल याचा जर आपण थोडासा पाहून अनुभव घेतला तर कारवाई करायला थोडंसं धाडस होईल. अन्यथा अशाच प्रकारे आता आणखीन तर मान्सून आलेलाही नाही, हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि पहा मोठ्या रस्त्यावर सुद्धा अशा प्रकारे पाणी उलटलं आणि अंतर्गत गल्लीमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे आता कानडी रोडचा प्रश्न मागच्या वर्षी तसा होता. अगदी दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साठलं होतं. तिथं थोडंसं काही झालेलं आहे. अगदी मोडतोड काही फोडाफोडी करून तिथलं पाणी निस्सारण झालेलं आहे. मात्र ही परिस्थिती पहा. म्हणून स्थानिक प्रशासनाने तात्काळ या गंभीर समस्येची दखल घ्यावी आणि नालीमधून पाणी कसं वाहतं होईल याची काळजी घ्यावी. अन्यथा संपूर्ण पावसाळाभर या भागातील नागरिकांना, रहिवाशांना
अशाच संकटाचा सामना करावा लागणार आहे. धन्यवाद.